मनामध्ये वेदना होत होत्या आणि त्या वेदना मला सहन करू शकत नव्हतो। त्याच्यासाठी मी एका दवाखान्यामध्ये गेलो खाजगी। तिथून मला एक रिपोर्ट आली का माझ्या तो निदान आला का मला कॅन्सरचं निदान म्हणून थोडक्यामध्ये। तर मला काही कळेन असं झालं घरी आणि घरची सुद्धा परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मला काही सुचत नव्हता। त्या कारणाने मला मदतीचा हात म्हणून सुधीर भाऊनी मला मदत केली आणि सुधीर भाऊच्याच सहकार्याने आणि सुधीर भाऊच्याच मदतीने मी इथपर्यंत आलं आणि सुधीर भाऊनेच मला सर्व काही सहकार्य करून मला मुंबईला पाठवलं। मुंबईला पाठवल्याच्या नंतर त्यांनी मला डॉक्टरांशी बोलायला लावलं। डॉक्टरांसोबत बोलून सुद्धा माझी स्टेटमेंट घ्यायला लावलं आणि मला त्या निदानबद्दल ऑपरेशन सांगितलं होतं। त्या निदानचा ऑपरेशनचा खर्चसुद्धा भाऊच्याच मदतीने मिळाला मला आणि त्यांच्याच मदतीने मला गाडगे महाराज या धर्मशाळेमध्ये जेवणाची सोय आणि राहण्याची सोयसुद्धा भाऊनेच करून दिलं आणि खरंच मी त्यांचे खूप आभार मानतो। माझे पती गडचिरोलीला गेले होते तेव्हा त्यांनी तिथं बायसेप केलं। बायसेप केल्यानंतर त्यांना कॅन्सर हा आजार निघाला। त्यातून आम्ही सगळेजण घाबरलो आणि भाऊनी मग त्याच्यानंतर घाबरायचं नाही, सगळं बरोबर होईल असं सांगितलं व आम्ही त्याच्यानंतर आम्हाला येण्याची इच्छा नव्हती तरी आम्ही सगळ्यांनी हिंमत करून आम्ही पहिल्यांदाच मुंबईमध्ये आलो। मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी आम्हाला हिंदुजा हॉस्पिटल घातले आणि त्याच्यानंतर यांचं सगळ्यात जास्त यांचा उपचार तेव्हा आम्ही फोन करत गेलो भाऊला। भाऊ एकही मिनिटाचा क्षणाचा न विचार करता फोन उचलत जाऊन मला सांगितलं का तू घाबरायचा नाही आणि सगळ्या गोष्टीत मी तुझ्या सहकार्यात सगळ्याच गोष्टीत मी मदत करणार। आणि त्यासाठी भाऊचे कार्यकर्ते सगळे आणि इकडलं पण मुंबईचे पण कार्यकर्ते सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांनी मदत केलं आणि त्यासाठी मग यांचं ऑपरेशन 15-20 दिवसात ट्रीटमेंट करून सगळ्या गोष्टी ऑपरेशन सक्सेसफुल झालं। आणि त्यासाठी आम्ही आता भाऊचे मी कोणत्या शब्दात आणि कोणत्या याच्यात आभार मानू तेच मला समजत नाही। आणि माझे हस्बंड आता सगळ्यात जास्त ऑपरेशन झाल्या याच्यापासून सगळ्यात जास्त चांगले झाले आणि त्यासाठी मी भाऊचा आभार मानते आणि त्यासाठी भाऊ हे आमचे देवच आहे आणि मी समोर प्रार्थना करीन। आणि भाऊ सारखा नेता हा सगळ्या दुनियामध्ये सगळ्यांना मदत करतात, वेळोवेळी सगळ्यांना आणि कोणत्याही गोष्टीमध्ये धावून येतात। आणि आम्हाला इथं मुंबईमध्ये राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था मग संत गाडगे महाराज धर्मशाळा आहे तिथं आम्हाला राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, सगळ्या गोष्टीची व्यवस्था यांनी आम्हाला भाऊच्या माध्यमातून मिळाली।